सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे, आदर्शाचे प्रतीक मानले जाते. गुरूंवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस, आशीर्वादास प्राप्त करण्याचाच हा सोन्यासारखा दिवस असतो, ही तिथी असते. सर्व विद्या, वेद, पुराणे यांचे माहेरघर, मूळ स्तोत्र, आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. म्हणून गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे, गुरुजनांचे, आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते. त्यांच्याकडून गुरुमंत्र, दीक्षा, शिक्षण घेतले जाते. गुरूंबद्दल प्रेम, श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा दिवस असतो. या दिवशी सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आपल्या माता पित्याला साष्टांग दंडवत घालायचा आहे. काहीतरी छोटीशी भेटवस्तू आपल्या आईवडिलांना नक्की द्या. त्यांनी जन्म दिला, हात धरून चालायला बोलायला शिकवलं म्हणून आज आपण या जीवनात जगत आहोत. ते आहे म्हणून आपण आहोत. आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण आणण्याचाच हा दिवस आहे. म्हणून काहीतरी भेटवस्तू द्या, त्यांना काहीतरी सरप्राईज द्या. या दिवशी बघा तुमचं घर कसं आनंदाने भरून जाईल. गुरु माऊली तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. काही नाही करता आलं तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांना या दिवशी आदराने काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे आपल्याला. बघा आई वडील खुश तर सर्व गुरु आपल्यावर खुश राहतील. तर गुरुपौर्णिमा या 21 जुलैला आलेली आहे. आपल्याला घरच्या घरी आपल्या स्वामींना, आपल्या गजानन महाराजांना, आपल्या साईबाबांना, आपल्याला दत्तगुरु महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. तर समजा आता तुमच्याकडं फोटो पण नाही, तुमच्याकडं मूर्ती पण नाही, मग अशा वेळी तुम्हाला गुरुपद तर द्यायचं आहे. गुरु तर आपल्याला आपल्या स्वामींना मानायचंच आहे, म्हणजे आपण मानतोच, पण त्यांना गुरुपद द्यायचं आहे आपल्याला घरच्या घरी. मग तुमच्याकडं फोटो नाही, मूर्ती नाही, मग काय करायचं? तर तुम्हाला एक उदाहरण देत आहे. चोळाप्पाचा जामात बाळाप्पाला दूर करण्यासाठी स्वामींकडे गेला आणि स्वामींना म्हणतो कसा, स्वामी बाळाप्पाला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे, त्याला जाऊ द्या. तर स्वामी त्याला म्हणतात, अरे वेड्या, कुलदेवतेचे दर्शन रोज नित्य येथे करीत आहे बाळाप्पा. स्वामी म्हणतात, त्याला कुठंही धाडणार नाही, मी पाठवणार नाही. बाळाप्पा रोज माझ्या चरणाशी कुलदेवतेचे रोज दर्शन करत आहे. तो जामात जातो चोळाप्पाकडं आणि त्याला कळतं की आता स्वामी बाळाप्पाला कधीच त्यांच्यापासून दूर करणार नाही. तर बघा, कुलदेवता म्हणजेच आपले स्वामी आहे. प्रत्येक ईश्वर म्हणजेच आपले स्वामी आहे, आपली गुरु माऊली. ईश्वर फक्त रूप वेगवेगळे, पण ब्रह्मांड नायक एकच आहे. मग आता तुमच्या घरात फोटो असू द्या किंवा नसू द्या, तुमची कुलदेवतेचा टाक जरी असला, तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असू द्या, तुमच्याकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असू द्या, तुमच्याकडं गणपती बाप्पाची मूर्ती असू द्या, त्या देवारात जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. आपोआप तुम्हाला गुरुपद स्वामींना देता येणार आहे. तर काय करायचं आहे, थोडेसे वस्तू आपल्याला जवळ घेऊन बसायचं आहे. आपले गुरु माऊली आपल्याकडं कधीच काही मागत नाही, फक्त भक्ती आणि श्रद्धा, मनापासून केलेली भक्ती, एवढंच आपल्या गुरु माऊलीला आपल्या लेकरांकडून पाहिजे असतं. तर काय करायचं, या दिवशी लवकर पहाटे उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. गुरुकृपा जर कायम पाहिजे असेल तर प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला, गुरुवारी आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाका आणि थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करत जा. कायम तुमचे गुरु प्रसन्न राहतील तुमच्यावर आणि तुमचा गुरुग्रहसुद्धा स्ट्रॉंग राहील. आणि गुरुग्रह, शुक्रग्रह जर एकदा मनुष्याचा स्ट्रॉंग झाला, मजबूत झाला, तर त्या माणसाला, मनुष्याला, त्या व्यक्तीला आयुष्यात कसलीच कमी पडत नाही. तर गुरुपौर्णिमेला लवकर उठून अशा पद्धतीने स्नान करायचं आहे. आपली पंचोपचारे छान पूजा करून घ्यायची आहे. आता फोटो असू द्या किंवा मूर्ती फोटो नसला तुमच्या घरात स्वामींचा, दत्तगुरु महाराजांचा, गजानन महाराजांचा, श्री साईबाबांचा, तरीही चालेल. तरीसुद्धा तुम्ही घरच्या घरी यांना, या देवांना, या स्वामी माऊलींना गुरुपद देऊ शकता. तर काय करायचं आहे,
तामण घ्यायची आहे, एक तामण घ्या. हातात चमचाभर पाणी घ्यायचं आहे तुम्हाला. उजव्या हातात चमचाभर पाणी घ्यायचे. आपण जसा संकल्प करतो तशाच पद्धतीने, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गुरुपद देणार आहोत आपल्या माय माऊलीला, आपल्या स्वामींना. तर उजव्या हातात चमचाभर पाणी घ्या, त्यात थोडेशा अक्षत टाका, हळदी कुंकू टाका, एखादं पिवळं फूल टाका, जे असेल फूल ते टाका, एखादं तुळशीचं पान टाका. आणि आजपासून गुरु माऊली स्वामी राया मी तुम्हाला गुरुपद देत आहे. क्षणाक्षणाला माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे, माझ्या लेकरा बाळांचे, माझ्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करा स्वामी. कायम पाठीशी उभे राहा. आजपासून मी तुम्हाला गुरु मानलेले आहे. आणि ते पाणी आपण तामणात सोडायचं आहे. ते पाणी तुळशीलाच टाकायचं आहे, इतर कुठंही टाकू नका. ते पाणी आपण गुरु मानलेल्या स्वामींना गुरु मानले, तो संकल्प घेतलेला आहे आजपासून, मरोस्तोवर मी स्वामी तुम्हाला गुरु मानलेला आहे. मरोस्तोवर मी स्वामी तुम्हाला गुरु मानलेला आहे. हा शब्द बोलायला विसरू नका. आणि कायम पाठीशी उभे राहा. माझ्या कुटुंबाचं, संपूर्ण कुटुंबाचं क्षणोक्षणी रक्षण करा स्वामी, असं बोलून ते पाणी तुम्हाला तामणात सोडायचं आहे. दोन्ही हातात एक नारळ घ्यायचं आहे. नारळावर तुम्हाला एक कलावा ठेवायचा आहे. नारळाला सुद्धा 3 वेढे, 3दा तुम्हाला एक कलावा बांधायचा आहे. अजून एक कलावा लहानसा, एका कलाव्याचे 2 तुकडे केले तुम्ही तरीही चालेल. 3 वेढे तुम्हाला नारळाला मारायचे आहे. आणि तो उरलेला कलावा त्या नारळावर ठेवा. थोडीशी खडी साखर, एखादं फूल, गुलाबाचं, चाफ्याचं फूल त्या नारळावर ठेवायचं आहे. दोन्ही हातात ते नारळ धरायचं आहे. देवघरासमोर बसायचं, आसन घेऊन बसा. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, धूप, अगरबत्ती, नीट पंचोपचारे पूजा झालीच पाहिजे. ते दोन्ही हातात नारळ घ्यायचं आणि आपल्या स्वामी माऊलीला जसं आपण संकल्प करताना प्रार्थना केलेली आहे, स्वामी राया श्री स्वामी समर्थ महाराज, आजपासून मी तुम्हाला गुरु मानलेला आहे. क्षणोक्षणी माझं, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं, कुटुंबाचं रक्षण करा. कायम पाठीशी उभे राहा. तुम्ही आहात म्हणून मी आहे. कायम तुम्ही माझे रक्षण कराल. क्षणोक्षणी माझ्या पाठीशी उभे राहाल. हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते असं बोलून ते आजपासून मी तुम्हाला मरोस्तोवर माझे गुरु मानलेले आहे. म्हणून ते नारळ स्वामींचरणी म्हणजे देवघरात अर्पण करायचं आहे. तुमचा माझ्याकडं फोटो नाही, मूर्ती नाही. आता तो फोटो आणि मूर्ती तुम्हीच माझ्या घरात आणायचा आहे. फोटो किंवा मूर्ती तुम्ही करता आहात, करविता आहात असं बोलायचं आहे. बघा, फोटो यायचा असेल तुमच्या घरात तर अवश्य येईल. मूर्ती यायची असेल तर ती नक्की येणार आहे. कुठल्या तरी शुभ दिवशी नक्की येणार आहे तुमच्या घरात. आता फोटो असू दे, मूर्ती असू दे किंवा नसू दे, पण तरीही तुम्ही गुरूंना स्वामीपद देऊ शकता, स्वामींना गुरुपद देऊ शकतात. तर अशा पद्धतीने ते नारळ तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे. आणि तो कलावा संध्याकाळी तिथंच राहू द्या त्या नारळावर. आणि तो संध्याकाळी नारळ तुम्ही त्याच दिवशी जर एखाद्या मंदिरात गेला, स्वामींच्या, गुरूंच्या, दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात गेला तर तो नारळ तिथं स्वामींचरणी अर्पण करायचा आहे. आणि मंदिरातच उभं राहून तो कलावा तुम्हाला स्वामीं देखत आपल्या उजव्या हातात बांधून घ्यायचा आहे. कोणाच्या मदतीने बांधला तरीही चालेल किंवा तुम्ही स्वतःच बांधला तरीही चालेल. तिथं ब्राह्मण वगैरे असेल त्यांच्याकडून बांधला तर अतिउत्तम. आणि तुम्हाला स्वामींना नतमस्तक व्हायचं आहे, साष्टांग दंडवत घालायचं आहे. आता काही जण मांसाहार करतात. आता त्यांना गुरुपद द्यायचे असेल स्वामींना तर मग काय करायचं? तर तुम्ही गुरुपद देऊ शकता. असं काही नाही की मांसाहार करणाऱ्यांनी स्वामींना गुरु मानू नये, असं कुठंच लिहिलेलं नाही. स्वामीसुद्धा कधीच मानत नाही. कधी म्हणजे फक्त मनुष्य किती भक्तीने, श्रद्धेने स्वामींना मानतात, पूजतात हे स्वामी बघतात. मग मांसाहार करणारा असू दे किंवा न करणारा असू दे, फक्त स्वामींना प्रेमाने आणि श्रद्धेने हाक मारून बघा. फक्त स्वामी सेवा करताना तुम्ही फक्त त्या दिवशी म्हणजे गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका. बाकी बुधवार आणि रविवार तुम्ही मांसाहार केला तरीही चालेल. त्या दिवशी फक्त स्वामी सेवा करू नका.
एवढंच फक्त पाळायचं आहे. बाकी तुम्ही मांसाहार करत आहात आणि मग तुम्ही स्वामींना गुरु मानू शकत नाही असं काहीही नाही. पूर्ण श्रद्धेने तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता. मी जसं सांगितलं तुम्हाला संकल्प करून घ्या हातात पाणी घेऊन, तशा पद्धतीने, आणि एक नारळ, एक कलावा आणि थोडी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही 21 जुलै 2024 गुरुपौर्णिमेला आपल्या स्वामींना गुरुपद देऊ शकतात. तुम्ही ज्या ईश्वराला मानत असाल त्यांना गुरुपद देऊ शकतात. मांसाहार करणाऱ्यांनी फक्त स्वामी सेवा करताना मांसाहार टाळायचा आहे आणि चुकूनसुद्धा अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार या दिवशी मांसाहार करू नये. बाकी तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता, स्वामींची सेवा करू शकता. स्वामी फक्त सेवेचेच भुकेले आहे. बाकी स्वामींना आपल्याकडून काहीही नको असतं. मनापासून श्रद्धेने स्वामींची सेवा करा. स्वामी प्रत्येक क्षणी प्रत्येक आपली हाक ऐकतात. आपल्यापेक्षा आपल्याला स्वामी जास्त ओळखत असतात. आपल्या मनात काय, फक्त कधी कुणाचं वाईट करू नका, कुणाला कधी त्रास देऊ नका. मग बघा, कायम आपल्या पाठीशी आपले ईश्वर स्वामी माऊली, आपले गुरु माऊली आपले कायम पाठीशी राहील. दुसऱ्यांसाठी खड्डा खोदून कुठलीही व्यक्ती या जगात सुखी राहू शकत नाही. म्हणून कधीच कुणाला त्रास देऊ नका. आणि मग बघा, स्वामी माऊली कायम आपले रक्षण करेल, कायम आपल्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करेल आणि आपल्या घरात कशाला कमी पडणार नाही. कायम आपल्या घरात लक्ष्मी पाणी भरेल, कायम आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल, कशालाच कमी पडणार नाही. आपली गुरु माऊली आपल्याला कशाला कमी पडू देणार नाही. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर आपलं आहे, म्हणून नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.